आता मी आलेलो बँड्रा रेक्लामेशनला. एक छोटासा व्हिडिओ शूट करायचा होता. आजचा दिवस थर्सडे आहे आणि मला उद्या राईडला निघायचं आहे. 13 तारीखला आहे. आत्ता 11-18 वाजले. आजचा पूर्ण दिवस माझा राईड प्रिपरेशनमध्ये जाणार आहे. हा व्हिडिओ इथूनच स्टार्ट करतो आहे कारण का ह्याच्यानंतर खूप सारे काम आहे, ते हळूहळू तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये. आता मी आलो आहे वॉशिंग करायला आणि हे फ्रंट स्प्रॉकेट ओपन केल्यानंतर किती घाण आहे बघा. हे पूर्ण एवढं घाण झालेलं आहे. आता हे क्लीन करेल, डिझेल वॉश करेल आणि मग घरी. डिझेल वॉश करून झालं आहे. आता परफेक्ट चकाचक वाटते गाडी. आणि हे चेनच्या फ्रंट पॉकेटचं कवर पण एकदम साफ झालेलं आहे. हे माहीमला जाऊनच लावेन मी इकडे. चेन कवर पण लावून झालं, चेन टाईट पण केली आणि थोडंसं ऑइलिंग केलं. शील्ड काढून टाकली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळा लुक दिसेल गाडीचा. मी हेल्मेटला येल्लो डे अँड नाईट वायझर लावलेलं, ते आता परत स्टॉक वायझरने चेंज करून टाकतो आहे. राईडला मला क्लिअर वायझरच लागणार. वायझर काढला मी येल्लोवाला, आता ट्रान्सपरंटवाला लावणार मी. लावून झालं क्लिअर वायझर. आता मी आलो आहे माटुंगा रोडला व्ही मोटोमध्ये बंजी कॉर्ड आणि चेन ल्यूब घ्यायला. 2 बंजी कॉर्ड घेतले आणि 1 चेन ल्यूब घेऊन झालं. विंडशिल्डचं काय काम झालं नाही. मित्राकडून टँक बॅग घेऊन आलो आहे राईडसाठी. आत्ताच टँक फुल करून झाली आहे. आता मी ट्रिप ए सोडून ट्रिप 2 0 करतो आहे. 0 झालं. ट्रिप 2मध्ये मायलेज टेस्ट बघेल, परत कधी फुल करेल तेव्हा. उद्याची राईडची तयारी डन. विंडशिल्ड पण रॅप करून झाली आहे. फ्रंट लुक नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. आता नुसतं एक लास्ट पार्ट बाकी आहे, चेन ल्यूब, फायनल पार्ट. केवढी घाण निघाली. हे हलतंय ना, तेवाला बेरिंगचं हे केलं आहे थोडंसं. हे वाला प्ले येत आहे बघ. कळालं. पुस्तक काय अनचेंडली. इथे ओरिंग असतात इकडे आणि इकडे. तिकडे जाऊन ते ल्यूब हे होतं. आता मारलं ना तर सकाळी बरोबर हे होणार. झालं परफेक्ट. पूर्ण चेनला ल्यूब झालं. आता सकाळपर्यंत ते चिपकणार प्रॉपर.